मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि धाराशिवमधील परांडा या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज येणार आहेत। खरं तर महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते आज या ठिकाणी लाडकी बहीण या त्यांच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाबाबत महिलांशी संवाद साधणार आहेत। ज्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिला आहेत त्यांच्याशी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते संवाद साधणार आहेत। खरं तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे आपल्या मतदारसंघामध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत आणि त्यासाठी भव्य असा हा स्टेज जो आहे त्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। त्याचबरोबरीनं वॉटरप्रूफ असा सभामंडप देखील या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। खरं तर धाराशिव जिल्ह्यातील हजारो महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी या कार्यक्रमाला येणार आहेत आणि त्यासाठी जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय आम्ही सशक्त महिला अशा माध्यमाची रांगोळी जी आहे ती या ठिकाणी रेखाटण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आरोग्यमंत्री तानाजी सावंत जे आहे ते आज राईट टू हेल्थ या महत्त्वाकांक्षी अभियानाची घोषणा देखील आज करण्याची शक्यता आहे। त्याचबरोबरनं मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचीही नावं जी आहेत ती कार्यक्रम पत्रिकेत आहेत। मात्र तानाजी सावंत यांच्या वक्तव्यामुळे अजित पवार गट जो आहे तो कुठेतरी नाराज होता आणि ह्या नाराजीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आज आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मांडीला मांडी लावून बसणार का याकडे देखील संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TVN मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।